गाजराचे तुकडे करून घेऊ. गाजरातील कठीण भाग शरीराला अपायकारक असल्यामुळे तो काढून टाकायचा. कुकर तापायला ठेवला. 1 चमचा तूप टाकलं. गाजर टाकून घेऊ. गाजर 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचे. कुकरचं झाकण बंद करायचं. मंद गॅसवर कुकरची 1 शिटी करून घ्यायची. कढई तापायला ठेवली. गूळ वितळवून घेऊ. गॅस मंद आहे. कुकर गार झाला. गाजराचे तुकडे गार झाल्यावर मिक्सरला बारीक करून घेऊ. गाजराचे तुकडे मिक्सरला बारीक करून घेतले. गाजर आणि गुळाचं मिश्रण ओतण्यासाठी ताटाला तूप लावून घेतलं. गुळाचं मिश्रण चेक करून बघू. पाण्यात गुळाचा खनखन आवाज येतो, म्हणजे आपला पाक पक्का झाला. गुळाच्या पाकात बारीक केलेले गाजर टाकून घेऊ. 1 चमचा तूप टाकलं. वेलची पावडर टाकली. गाजर आणि गुळाचं मिश्रण घट्ट झालं. गॅस बंद करायचा. थोडे बदामाचे काप टाकले. गाजर आणि गुळाचं मिश्रण घट्ट झालं. ताटात ओतून घेऊ. वाटीला तूप लावून मिश्रण पसरवून घ्यायचं. गाजर गुळाचं मिश्रण थोडं थंड झाल्यावर हव्या त्या आकारात वड्या कापून घ्यायच्या. वड्या कापून 1 तास झाला. वड्या काढून घेऊ. सर्व वड्या काढून घ्यायच्या.